मामांची पालखी एका गावातून पुढे निघेना. 4 ट्रॅक्टर लावले, तरी पालखी हलली नाही. गावकऱ्यांनी मनापासून वचन दिलं, मामा इथे मंदिर बांधू. आणि आश्चर्य. नमस्कार. आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. ही कथा पूर्ण ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संत बाळूमामांचे अद्भुत चमत्कार, भंडारा आणि सत्योपदेश. बाळूमामांच्या नावाने चांगभलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर ज्यांच्या नावाचा जय जयकार होतो, ज्यांच्या चरणी लाखो भक्त श्रद्धेने नतमस्तक होतात, ते म्हणजे संत बाळूमामा. बाळूमामा हे केवळ संत नव्हते, ते गोरगरिबांचे आधार होते आणि श्रद्धेचा जिवंत अनुभव होते. आप्पा शिंगाडे यांचा प्रसंग. निपुत्रिकाला संतान प्राप्ती. आप्पा शिंगाडे हे बाळूमामांचे निष्ठावंत भक्त होते. श्रद्धा होती, सेवा होती. पण आयुष्यात एक मोठं दुःख होतं. त्यांना संतान नव्हतं. अनेक वर्ष गेली, उपाय केले, देवधर्म केला, पण काहीच फल मिळालं नाही. अखेर निराशेच्या क्षणी त्यांनी एका मांत्रिकाचा सल्ला घेतला. त्या मांत्रिकाने एक अत्यंत क्रूर उपाय सांगितला. संतान हवं असेल तर गाभण मेंढीचा बळी द्या. ज्यावेळी हा विधी सुरू होता, तेव्हाच अचानक बाळूमामा तिथे प्रकट झाले. मामांनी ते दृश्य पाहिलं आणि संतापले. मामांनी त्या मांत्रिकाला कडक शब्दात फटकारलं. दुसऱ्याचं लेकरू मारून याला लेकरू कसं देणार? मामांनी जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाला साक्षी ठेवली आणि आप्पा शिंगाड्यांना ठामपणे सांगितलं, तुला 1 नाही 5 पुत्र होतील. ही भाकणूक आजही सत्य ठरली आहे. मामांच्या कृपेने शिंगाडे कुटुंबाला 5 पुत्र झाले. आजही हे कुटुंब आदमापूरच्या उत्सवात सेवेत अग्रस्थानी आहे. बाळूमामांचा भंडारा आणि त्याचे महत्त्व महाराज सांगतात. बाळूमामांच्या दरबारात 2 प्रकारचे भंडारे असतात. पहिला, कपाळाचा भंडारा. हा भंडारा कपाळाला लावल्याने भाग्याची रेषा बदलतो, अडथळे दूर होतात. दुसरा, महाप्रसादाचा भंडारा. हा भंडारा सेवन केल्याने शरीरातील आजार, इडापिडा नष्ट होतात. अनेक भक्त सांगतात, औषधांनी जे नाही झालं ते भंडाऱ्याने झालं. मेतके येथील भूतबाधा निवारण खांब बाळूमामांनी मेतके गावात एक विशेष खांब रोवला. हा खांब भूतबाधा निवारणासाठी ओळखला जातो. महाराज ठामपणे सांगतात, जगात भूत असतात. मामांनी अनेकांना भूतबाधेतून मुक्त केलं आहे. भाविकांचा विश्वास आहे की या खांबाला स्पर्श केल्याने अंगातील वाईट शक्ती नष्ट होतात. आजही अमावस्येला आणि रविवारी अनेक भक्त येथे येतात. बदलत चाललेला काळ आणि भक्ती महाराज जुन्या काळाची आठवण करून देतात. पूर्वी लोक जात्यावर ओव्या गायचे, शुद्ध पाणी प्यायचे आणि 100 वर्ष जगायचे. आज मात्र मोबाईल, डीजे आणि चुकीच्या सवयींमुळे आयुष्य कमी झालं आहे. महाराज गमतीत पण अर्थपूर्ण शब्दात म्हणतात, पूर्वी भूत माणसासारखे नाचायचे, आता माणसं भूतांसारखी डीजे समोर नाचतात. मामांच्या पालखीचा अद्भुत अनुभव. एकदा मामांची पालखी एका गावातून पुढे निघेना. 4 ट्रॅक्टर लावले, तरी पालखी हलली नाही. गावकऱ्यांनी मनापासून वचन दिलं, मामा इथे मंदिर बांधू. आणि आश्चर्य, फक्त एका ट्रॅक्टरने पालखी सहज पुढे निघाली. महाराज शेवटी ठामपणे सांगतात, बाळूमामांचा शब्द कधीही खोटा ठरत नाही. त्यांची भाकणूक आजही सत्य ठरते. माणसाने नीतीने जगावं, वाईट मार्ग टाळावा आणि मामांवर अटूट श्रद्धा ठेवावी, तरच खरं कल्याण होईल. जर तुमचं मन या कथेने स्पर्शून गेलं असेल, तर एकदा तरी अदमापूरला जाऊन बाळूमामांचं दर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच श्रद्धेच्या कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेवटी मनापासून म्हणा, बाळूमामांच्या नावाने चांगलं.